गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। मोबाईल जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद। महागडे 18 मोबाईल, मोटरसायकल असा एकूण 4,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून मोबाईल जबरी चोरीचे गुन्हे उघड। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। दिनांक 17 मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 इसम हे त्यांच्याजवळ असलेले चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सातपूर राधाकृष्ण नगर येथे येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून सदर ठिकाणी सापळा लावून रामनिवास सुंदरलाल निषाद कांबेगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे अजय अनिल देवकर राहणार जीपी नगर सातपूर नाशिक यांना शितळपेढा ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांच्याकडे 90,000 रुपये किमतीचे 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। वरील दोन्ही आरोपितांनी सदर मोबाईल हे प्रेम गीते हा चोरी करून आम्हाला विक्री करण्यासाठी देत असायचा याबाबत कबुली दिली आहे। तसेच आरोपी अजय अनिल देवकर याच्या घर झडतीतून 2,45,000 रुपये किमतीचे 12 मोबाईल जप्त करण्यात आले। त्यानंतर सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रेम गीते याची माहिती काढून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याच राहत्या घराजवळून ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचं नाव प्रेम मिलिंद गीते, जय गणेश कॉलनी, श्रमिक नगर, फाशीच्या डोंगराजवळ, सातपूर नाशिक असे सांगितले। सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व त्याच्या अंग झडतीत मिळून आलेला मोबाईल असा एकूण 85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी प्रेम गीते याने कबुली दिली आहे की सातपूर MIDC परिसरामध्ये त्याच्या साथीदार हर्षल नितीन पाटील व भाऊसाहेब गोसावी अशांनी मिळून नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणाहून विविध दिवशी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे। सदर गुन्ह्यात पाहिजे आरोपी हर्षल पाटील याचा शोध घेतला असता हर्षल पाटील हा ITI सिग्नल सातपूर नाशिक या ठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव हर्षल नितीन पाटील राहणार राधाकृष्ण नगर, अशोकनगर, सातपूर नाशिक असे सांगितलंय। त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। अशा प्रकारे 4 आरोपी अटक करून त्यांच्याकडून 18 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 4,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार पठाण, यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, बाळू भेळके, प्रेमचंद गांगुर्डे, गुलाब सोनार, पोलीस हवालदार संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडगे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, किरण अहिरराव, मनोहर शिंदे, नितीन फुलमाळी, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार महेश खांडवाहाले, तेजस मते, प्रवीण बनसोडे, जितेंद्र वजिरे अशांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।